होत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्वा सुखाचे आधार सर्वा सुखाचे आधार सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हो बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा श्री राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम आजी दिवस झाला धन्य सोनियाचा भला धन्य सोनियाचा भला धन्य सोनियाचा भला आजी दिवस झाला धन्य सोनियाचा भला धन्य सोनियाचा भला धन्य सोनियाचा भला आजी दिवस झाला धन्य सोनियाचा भला धन्य सोनियाचा भला धन्य सोनियाचा भला हा आजी दिवस झाला धन्य सोनियाचा भला धन्य सोनियाचा भला धन्य धन्य सोनियाचा भला झाले
बर्वे भोजन निवृत्ती राम कृष्ण नामे बर्वे मोही प्रेमे बर्वे मोही प्रेमे बर्वे मोही प्रेमे राम कृष्ण नामे बर्वे मोही प्रेमे बर्वे मोही प्रेमे बर्वे मोही संतांचे पंगती बर्वे भोजन मागुती बर्वे भोजन मागुती बर्वे भोजन निवृत्ती संतांची संगती बर्वे भोजन निवृत्ती बर्वे भोजन निवृत्ती बर्वे भोजन तुका म्हणे आला तवी रसाळ हाकाला तवी रसाळ हाकाला तवी रसाळ हाकाला तुका म्हणे आला तवी रसाळ हाकाला तवी रसाळ हाकाला तवी रसाळ झाले संतांचे पंगती झाले संतांचे पंगती झाले संतांचे पंगती झाले संतांचे संगती झाले संतांचे पंगती बर्वे भोजन निवृत्ती बर्वे भोजन निवृत्ती बर्वे भोजन निवृत्ती झाले संतांचे पंगती बर्वे भोजन निवृत्ती बर्वे भोजन निवृत्ती बर्वे भोजन निवृत्ती गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमार कुमार जय गोपार कुमार जय गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमार आज दिवस बरा आज दिवस बरा आज दिवस झाला आज दिवस झाला आज दिवस झाला आज दिवस झाला
धन्य सोनियाचा भला, धन्य सोनियाचा भला, झाले संतांचे पंगती, झाले संतांचे पंगती, बरवे
निगुती परवे भोजन बरवे भोजन निगुती विठ्ठल 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 बोला 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 सद्गुरु आज दिवस झाला धन्य सोनियाचा भला झाले संतांची पंगती बरवे भोजन निभूती
रामकृष्ण नामे प्रेमे मोईले साधने झाले संतांचे पंगती बर्वे भोजन निभूती तुका म्हणे आला चवी रसाळ हा काला झाले संतांचे पंगती बर्वे भोजन निभूती समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननीत पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदै धवल हासम विठ्ठलम चिंतन पांडुरंगा प्रथम हो पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन चरण संताती पांडुरंगा गुरु प्रथम नमोद श्रीशन संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुगटा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुगया ज्ञानदीप नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री संताची या माता चरणावरी हे संताजिया माता चरणावरी श्री संताजिया माता चरणावरी हे संताजिया माता चरणावरी साष्टांगही करी दंडवत साष्टांगही करी दंडवत साष्टांगही करी दंडवत सेवे लागे सेवक झालो सेवेला सेवक झालो सेविलागी सेवक झालो सेविलागी सेवक झालो आत्मजा लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुमया देवा यावरी नाम करावा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नाम रामावे सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा ओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवभेद काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुण माझी वाणी तुझे वर्णी गुणना माझी वाणी तुझे वर्णे गुणना माझी वाणी तुझे वर्णी गुणना ऐशे दे प्रेम काय कळा प्रेम काही कळा रे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुणना ऐशे दे प्रेम काही कळा
ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो. ओम नमो श्री गजानना सद्गुरु स्वामी गजानना गण गण गणात भूते मना जय जय स्वामी गजानना ओम स्वामी गजानना सद्गुरु स्वामी गजानना धन गणनाथ भूते मना ओम सद्गुरु गजानना ओम नमो श्री गजानना सद्गुरु स्वामी गजानना जय जय सद्गुरु गजानना गण गण गणात भूते मना स्वामी गजानना सद्गुरु स्वामी गजानना दीननाथ भूते मना सद्गुरु गजानना ओम नमो श्री गजानना सद्गुरु स्वामी गजानना गण गण गणात भूते भया जय जय स्वामी गजानना स्वामी गजानना सद्गुरु स्वामी गजानना गण गण गणात भूते भया जय जय स्वामी गजानना अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज विराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. आज दिवस झाला धन्य सोनियाचा भला झाले संतांचे पंगती बरवे भोजन निभूती. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा काला या प्रकरणातील अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. महाराज म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये साधना केली, त्या साधनेचा परिणाम मला संतांचं दर्शन झालं, त्यामुळे त्या परमात्म्याचं दर्शन झालं आणि त्या परमात्म्याचं दर्शन झालं असताना माझा दिवस धन्य झाला, सोनियाचा झाला आणि भला झालेला आहे. विढाला सेवा काय निमित्ताने सर्वांना कल्पना आहे. आपल्याच्या टाकडी ननखेड सारख्या ग्रामामध्ये योगीराज गजानन महाराज, आजगुरु श्रीराम बाबा, भगवान पंढरीश मा रुक्मिणी देवी आणि गुरुवर्य वासुदेवजी महाराज, भगवान भोले बाबा सुपीनाथ महाराज यांच्या दरबारामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला हा 2 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह. आणि त्या 2 दिवसाच्या अखंड हरिनाम सप्ताहाला कारण काय असेल तर योगीराज श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आणि ऋषी पंचमी निमित्ताने आपलं हे दरवर्षी सामारूपीय कीर्तन माझ्या वाट्याला असतो. गेल्या 20-21 दिवसापासून आपण शिवलीला अमृत ग्रंथाचं चिंतन केलेलं आहे. कालच्या दिवशीही विनारंभ झाला. त्यानंतर अमोल महाराज यांच्या व्यासपीठ नेतृत्वाखाली गजानन विजय ग्रंथाचं पारायण झालेलं आहे. रात्रीला हरिपाठ आणि काकडा आमचा नित्याचा असेल आणि रात्री संदीप महाराज घोगे यांचं गोड कीर्तन झालेलं आहे. सकाळी श्रींचा अभिषेक आपल्या गावातील सद्ग्रस्त या संस्थेचे ट्रस्टी असणारे गणेश मोतीरामजी घोगरे यांचा सपत्नीक त्यांच्या हस्ते अभिषेक झालेला आहे. त्यानंतर गजानन विजय ग्रंथाची सांगता आणि महाराजांची 108 नामावली पारायणाची सांगता झालेली आहे. आता हे समारोपीय कीर्तन संपूर्ण गावकरी मंडळी आणि कार्यकर्ते मंडळी यांच्या माध्यमातून माझ्याकडे असतो. विढाला मी प्रयत्नही केला. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण सर्व शास्त्र महर्षी तुमचे किशोर महाराज काडी थांबशी यांना फोन लावला. म्हटलं का उठा. त्यानं महाराज घरीच आहो. म्हटलं ऋषी पंचमीन घरी तुम्ही या, मग येऊन तुम्ही आजची कीर्तन करा. ते म्हणत महाराज पण आमची इथं थोडी दुर्घटना झाली, म्हणजे एक मयत झालेली आहे म्हणत, आणि त्यामुळे त्याला उशीर होणार आहे, त्यामुळे हे मी काही येऊ शकत नाही.
म्हणजे मी माझं मरण म्हणजे कीर्तन दुसऱ्यावर माझी सेवा मी दुसऱ्यावर लोटलेली होती. पण गजानन महाराजांनी विचार केला असेल की 12 महिने सेवा करतो आणि हे समाधी सोहळ्याचं कीर्तन याचंच व्हायला पाहिजे. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला. त्या सेवेला सहकार्य म्हणून मृदंगाचार्य म्हणजे जगन्नाथ महाराज थोडके ते देखील आहे. त्या कीर्तनाला सहकार्य म्हणून गायनी विशारद गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण आदरणीय म्हणजे जगदीश पाटील आहेत. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण जे आमच्या पाठीमागे नेहमी बंधूसारखं उभं राहतात आमचे विनोद महाराज ते देखील आहेत. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण प्रशांत महाराज आहेत. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण अमोल महाराज आहेत. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण राजू महाराज आहेत. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण सर्व ही गायक वादक मंडळी आणि विनेकरी बाबा म्हणजे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण वयाने मोठे आहेत पण संस्थेमध्ये माझ्यापेक्षा लहान असणारे जे संजय महाराज ते देखील आहेत. आणि आपण संपूर्ण जाणकार श्रोत वर्ग, मी मुद्दामून जाणकार शब्द उच्चारला कारण जे जाणकार आहे ती कीर्तनाला आलेली आहे, जे बिगर जाणकार आहे ते पुंडलिक व्रताच्या वेळेला येणार आहेत. विठाला सर्व गायक वादक मंडळी आणि आपल्या गावातील मावा आपल्या गावातल्याच बरं आता दुसऱ्या गावची मनसान बाप्पा हा हे आपल्या गावातले टाडकरी आता हे बहुतेक 10-15 जण आहेत. अधिक यांना 10-15 सोबती झाले की बऱ्याच दिवस आपला परमार्थ चालू राहणार आहे. कारण हे लहान लहान पोरं बरेच दिवस काम पडते काम करतात ते. हे मोठाले झाले की हिडगावतात मग अरे चालतं का कीर्तन आले म्हणे बा म्हैस पायाची राहिली. अरे चालतं का कीर्तन आले म्हणे मला दूध न्यायचं राहिलं. अरे चालतं का कीर्तन आले काय म्हणा राजा संध्याकाळी झाली घरी कोणीच नाही माई बायको एकटीच आहे. वक्ते भावाना ते का जिलेबी आहे का कोणी खाऊन गेल तर. विठाला हे लहान टाडकरी बऱ्याच दिवस आपल्याला सहकार्य करणारे. कारण मोठे पोरं कशी निवडणुका झाले की जरा मतभेद निर्माण होतात. आता ग्रामपंचायतीची निवडणूक असेल, पंचायत समितीची असेल, जिल्हा परिषदेची असेल, आमदार खासदारकीची निवडणूक जरी असली तरीही मात्र यांच्या मनामध्ये कोणत्याच प्रकारचा वाईट भाव निर्माण होत नाही. मोठे पोराला एका पोराला 10 वेळेला बोलावं लागतंय आणि लहान पोराला एकट्याने जरी फोन केला तर ते 10 वाजता का 10:30ला कीर्तन ते 10लाच लावतो. हॅलो महाराज म्हटलं काय कीर्तन किती वाजताय म्हटलं 10 वाजता म्हणजे 10 तर वाजले म्हटलं मग 10:30 आले आहे. विठाला काल एक जण भेटलं मला आपल्या गावातलं म्हणे महाराज हे झाकणं उभे राहतात झाकणं म्हणे तो आणि हे झाकणं उभे राहतात म्हणे महाराज हे कीर्तनकार होतील का. म्हटलं हे कीर्तनकार होणार नाहीत, हे गायनाचार्य होणार नाहीत, हे मृदंगाचार्य होणार नाहीत, पण लग्न झालं की माय बापाला घरातून वृद्धाश्रमामध्ये काढून देणार नाही याची गॅरंटी मी घेतो. लहान लहान पोरांना इकडे पाठवा कारण संपत्तीपेक्षा संस्काराची गरज आहे. कारण बरेच श्रीमंतांचे आई वडील वृद्धाश्रमामध्ये आहेत ते गरीबाचे नाहीत बरं. ज्यांच्यामुळे आम्ही कीर्तनकार झालो. आजगुरु श्रीराम महाराज नेहमी म्हणायचे कारण संस्कार्य मुलाला संपत्ती कमावण्याची गरज नाही, पण ज्यांच्यावर संस्कार नाही त्यांना कितीही संपत्ती कमावली तरी तेरवी वावर इकून केल्याशिवाय राहणार नाही. पण संपत्तीपेक्षा संस्काराला अतिशय महत्वाचं आहे. म्हणून पोरं पाठवत जा. म्हणजे प्रशांत महाराज असतील, म्हणजे संजय महाराज असतील, सारंग मामा असतील, या पोरा जोडून चांगल्या प्रकारच्या पावल्या चांगल्या प्रकारे आता यातले 2-3 पोरं गायक होतात बरं. आपला प्रसाद झाला, हा आमचा दत्तक पुत्र झाला, त्याचं नाव काय म्हणून काय त्याचा शिवम, हा चांगला पोरगा गायक होते कारण त्यांच्या हावभावावरूनच कळते. चला पाणी पावसाचे दिवस जरी असला तरी मात्र कालपासून योगी राजाने आपल्यावर कृपा केली आणि उघड दिली. बरेच लोकांचा शंका असते महाराज आपण एवढा मोठा स्वयंपाक करतो पाणी पावसाचे दिवस आहे कोणी जेवायला येईल का. म्हटलं तुम्ही स्वयंपाक करा बराबर उघड देते कारण झडी असली तर उघाड येते.
उघड असली तर पाणी येते विडाला त्याला. आणि असं हे महाराजांच्या समाधी सोहळ्याचं कीर्तन माझ्या वाट्याला आहे. वास्तविक पाहता वाची ना पडी ना वाची ना शेवाई जाणे स्वामीची. ज्या पद्धतीने मला बोलता येणार आहे त्या पद्धतीने मी बोलण्याचा प्रयत्न योगी राजांच्या श्रीगुरूंच्या कृपेने करणार आहे. चला, त्यानंतर पहिल्याने आपण अभंगाचा विचार करणार आहोत, काल्याचा विचार करणार आहोत आणि शेवट 10 मिनिटांमध्ये महाराजांच्या समाधी सोहळ्याचा विचार करणं अतिशय महत्वाचा आहे. कारण समयोजाना पाहुणी समयाचे गुण चातुर्य तैसेची वर्तावे, नाहीतर वार कुकडे उपन्न कुकडे विडाला तसं करणार नाही. जसं काय महाराज करून घेतील त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आपण या वर्षी शिवलीला अमृत ग्रंथाचं चिंतन केलं. पोथी नाही बरं, शिवलीला अमृत ग्रंथाचं आम्ही चिंतन केलेलं आहे. चिंतन कारण जेवढ्या वय होतील, प्रशांत महाराज म्हणत महाराज जेवढ्या वय होतील तेवढ्या सांगत जा. संजय महाराज म्हणत बाबा ते बाळू मामा आहेत ना आपले, ते तर चाल द्या ना बाबाजी. म्यातलं हे 6 महिने चालते, मग त्यानं चाल द्या ना. म्यातलं लोकांचे गंज तसेच राहतील ना विडाला जे कधीच पोथीत आले नाहीत मधू मामा, ते म्हणत याची पोथीची सांगता काही आहे. म्हटलं तू पंगत देत का? नाही म्हणे आमचे मंगळवार हुकून राहिले विडाला जाऊ द्या. कारण आज मी म्हणजे बांधलेलं आहे, बांधलेलं असल्यामुळे फार बोलणार नाही. आणि असा महाराजांच्या सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. आणि महाराजांचा मी माझ्या जीवनामध्ये परमार्थिक साधना केली. त्या साधनेचा परिणाम मला संतांचं दर्शन झालं. आणि ज्या दिवशी संतांचं मला दर्शन झालं तो दिवस माझ्या जीवनामध्ये भला झाला, सोन्याचा झाला. तो माझा दिवस धन्य झाला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. आज दिवस झाला, 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 आज दिवस झाला. हो धन्य सोनी धन्य सोनी याचा भला, धन्य सोनी याचा भला, याचा भला झाले संतांचे पंगती, झाले संतांचे पंगती. हो धन्य सोनी याचा भला, धन्य सोनी याचा भला, तुकोबरांचा बाबा आजी दिवस झाला. तुकोबरायचा झाला असं नाही, कारण हे धन्य सोनी याचा आणि भला आज दिवसाकडे लावायचं. आपल्याला एवढा टाइम नाही, त्यामुळे धन्य दिवस झाला, आजी दिवस झाला, पण धन्य झाला आज दिवस. तुकोबरात झाला असं नाही. तुम्ही आपण इथं बसलेली मंडळी आहात, आपला दिवस देखील आज धन्य झालेला आहे.
कारण योगी राजांचं दर्शन झालं. आज आपला दिवस सोनियाचा झाला. का झाला महाराज सोनियाचा? तर आपल्याला योगीराज गजानन महाराजचं दर्शन झालं. महाराज आज आपला दिवस सर्वांचा भला झालेला आहे. कारण संसारातला दिवस धन्य नसतो, संसारातला दिवस सोन्याचा नसतो, संसारातला दिवस भलाही नसतो. विडाला संतांचं दर्शन झालं की तो दिवस धन्य. असे बरेच प्रमाण आहे. धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा, धन्याची दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, धन्य गेले उठा उठी. म्हणजे धन्यतेची धन्य आनंदाची सापडली वेळ, तिने संत सज्जन भेटले कृपा. त्या धन्य काळ संत भेटी. ज्या दिवसामध्ये, ज्या काळामध्ये, ज्या वेळामध्ये संतांचं दर्शन होतो, तो काळ, ती वेळ आणि तो दिवस धन्य असतो. विढाला त्यानंतर तो ज्या दिवशी संतांचं दर्शन होणार आहे ना, देवाचं दर्शन होणार आहे ना, तो दिवस म्हणजे खऱ्या दृष्टीनं सोन्याचा आहे. सोन्याचा सोन्याचा म्हणजे सोन्याचा म्हणजे हा सोन्याचा नाही, कारण सुखाचा आहे. सुख म्हणजे सोनं, सुख म्हणजे लक्ष्मी, सोनं म्हणजे लक्ष्मी. तो आज दिवस आपला. असे बरेच प्रमाण आहे. ज्ञानवंता बाबा रे, आज आमचा दिवस खऱ्या दृष्टीनं सोन्याचा झाला. देवा तुझे पाय आम्ही पाहिलेले आहे. नाही विढाला विढाला महाराजांच तुकोबर या माऊलींचं प्रमाण आहे. आजी दिवस सोनियाचा, असे बरेच प्रमाण आहेत. पण मला तिकडे जायचं नाही म्हणून धन्य दिवस झाला. धन्य दिवस आज झाला हे नाथ महाराजांचं प्रमाण आहे. पण ज्ञानोबरायांचं एक प्रमाण आहे. कारण आज आमचा दिवस सोन्याचा. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृतात धनु. आजी सोनियाचा दिनो, आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृतात धनु. आजी सोनियाचा दिनो, आजी सोनियाचा दिनो वरचे अमृताचा धनु. आजी सोनियाचा दिनो, आजी सोनियाचा दिनो वरचे अमृताचा धनु. आजी सोनियाचा दिनो. हरी पाहिला, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा धनु. आजी सोनियाचा दिनो, आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा धनु. आजी सोनियाचा दिनो. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनो वरचे अमृताचा धनु. आजी सोनियाचा दिनो, आजी सोनियाचा दिनो वरचे अमृताचा धनु. आजी सोनियाचा दिनो. गाडी वाजव बसणार आणि योग्य ते प्रमाण. पण याच्या पुढे हे ज्ञानोबराय बोलले, बरवसंत समागमो प्रगटला हा आत्मा रामो. आजी सोनियाचा दिन आपल्याला, कारण संतांचं प्रमाण लागेल ना. कारण भगवंताचं प्रमाण म्हणजे पहिल्या चरणामध्ये भगवंताचे पाय पाहिले, त्यामुळे तो दिवस सोनियाचा झाला. पण तू माऊलीच म्हणतात, ज्या दिवशी मला संतांचा समागम घडलेला आहे, तो दिवस माझा खरा सोनियाचा झालेला आहे. म्हणून आजी दिवस झाला, आजी दिवस झाला धन्य सोनियाचा. दोन प्रमाण आपण पाहिल्या.
भला झाला भला. कारण भला कधी तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, भले म्हणविता संतांचे सेवक. अधिकही बी एक प्रमाण तुकोबरायचं आहे. संत समागम एखादी परी भावे त्याचे द्वारी श्वान येते. कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक तेथे. कारण जीव संतांजोड गेला की दिवस धन्य होतो. जीव संतांच्या संगतीमध्ये गेला की तो दिवस सोन्याचा होतो. जीव संतांच्या संगतीमध्ये गेला असताना तो दिवस बरवा होतो. म्हणजे तिन्ही प्रमाणाने आपण पाहलं विडाला. आज दिवस झाला धन्य सोनियाचा भला. तुकोबराला विचारू आपण. तुम्ही म्हणता धन्य झाला, सोनियाचा झाला, बरवा झाला म्हणता. याचं कारण काय झालं? तो कोणता? मला माझ्या जीवनामध्ये संतांची पंगत घडली, त्यामुळे तो बरवा झालेला आहे. दुसऱ्या चरणामध्ये झाले संताचे पंगती, झाले संताचे पंगती, झाले संतांचे पंगती, झाले संतांचे पंगती, ओ झाले संताचे पंगती, झाले संताचे पंगती, झाले संतांचे पंगती, झाले संतांचे पंगती. ओ बरवे भोजनानी गोती, बरवे भोजनानी गोती, ओ बरवे भोजनानी गुती, बरवे भोजनानी गुती. ओ बरवे भोजनानी गोती, बरवे भोजनानी गोती, झाले संताचे पंगती, झाले संताचे पंगती, झाले संताचे पंगती, झाले संतांचे पंगती. झाले संतांचे पंगती, हो, 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 हो. झाले संतांचे पंगती, झाले संतांचे पंगती, मेरा झाले संतांचे महाराज तुमचं जीवन भलं झालं, सोनियाचा झाला म्हणता. त्यानंतर धन्यतेला प्राप्त झालेला आहे. परिणाम काय झाला? परिणाम महाराज म्हणतात बरवे संतांचे पंगती. बरं झालं मी संतांच्या पंक्तीला आलो. पंगत म्हणजे मंगेश महाराज, पंगत म्हणजे तो पंगत म्हणजे जेवण घ्या. पंगत म्हणजे जेवण नाही, पंगत म्हणजे लाईन. आता आपलं काल्याचं कीर्तन झालं, आपण आता पंगत धरा. पंगत धरा म्हणजे काय धरा? लईन. जो जीव संतांच्या पंक्तीला म्हणजे लाईनीला. कारण तुकोबराचं अधिक एक प्रमाण आहे. तुका म्हणे सर्व सुकत्या संगती आणि घडेल पंगती. पंगत म्हणजे लाईन. कोण्याही जातीचा, कोण्याही धर्माचा, कोण्याही पंथाचा, कोण्याही अधिकाराचा वा अनधिकारी जरी संतांच्या पंक्तीला म्हणजे लाईनला आलं की संत त्याला आपल्यासारखं बनवतात. आपण सारखे करती तात्काळ नाही काढ वेळ तया लागे. म्हणून मारता बरवे संतांचे पंगती. बरं झालं संतांच्या पंगती. बरवे भोजन निघुती. बरं झालं वा बरवे भोजन. संतांच्या संगतीमध्ये बरव भोजन आहे. बरं संतांचं जेवण म्हणजे संतांचं जेवण म्हणे उरलेल्या पोळ्याचा चिवळा घ्या. संतांचं जेवण आहे का? कारण संतांचे भोजन म्हणजे ब्रह्मरसाचं पारणं. विडाला ठल 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 ठल
बर्वे बर्वे काय? भोजन पंगत म्हणजे बर्वे संतांच्या संगतीमध्ये बर्व भोजन झालेलं आहे, चांगलं भोजन झालेलं आहे. बर्वे भोजन निघुती. निघुती या शब्दाचा अर्थ काय असेल? निघुती या शब्दाचा अर्थ आहे हिताचं. आपण बापा तो माणूस ना लय निघुतीचा आहे बुवा. हा तुमचा मराठीतला शब्द आहे का नाही, पण हा गाथ्यातला आहे. पण तुमच्या कुठं माथ्यात होता? विडाला बरेच शब्द तुम्ही गाथ्यातलेच उच्चारता. का कसं काय चालू आहे? आणि बस ठेविली अनंत तैशी राहावे. कशातलं आहे? आपल्या गाथ्यातलंच आहे. का कसं काय म्हणे बापा दया क्षमा शांती ते देवाची वस्तू. लोकांची कुठं डोक्यात राहते ते? कारण फक्त गाथा हा आपल्या अधिक महिन्यात ध्यानात राहते. अधिक मासामध्ये आपलं गाथा पारायण असते यावेळेला. आणि प्रगट दिनाला गजानवीच्या ग्रंथाचं पारायण असतो. त्यानंतर उत्सवामध्ये मोठ्या उत्सवामध्ये ज्ञानेश्वरी पारायण भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये आपलं असतो. चला आपल्याला तिकडे जायचं नाही. आरंदा बर्वे संतांचे पंगती. बरं झालं वा संतांचे पंगता लाभले झाले. संतांचे पंगती बर्वे भोजन. हे बर्वे शब्द सर्व इकडे चालते. बरं बर्वे भोजन पंगती बरवा झालं आहे. आम्ही या संतांच्या संगतीला या पंक्तीला बसल्यामुळे बरवा लाभ झालेला आहे. तुकोबराला विचारू आपण काय झालं असेल महाराज? तर तुम्हाला माहिती आहे रामकृष्ण नामे प्रेमे मोहिले साधने बर्वे रामकृष्ण नामे. हा बर्वे शब्द तिकडे लावायचा. बरं विडाला कारण आपल्या अभंगामध्ये 2 वेळेला बर्वे शब्द आले. झाले संतांचे पंगती बर्वे भोजन पंगती आणि रामकृष्ण नामे बरिवी बरी मोहिली प्रेमे प्रेमाने हे त्या भगवंताचं नाम आम्ही मोहित केलेलं आहे. कारण प्रेमाने वश होतो, ज्ञानाला कळतो आणि भक्तीला आकडतो असा नेम आहे. त्यामुळे प्रेमाने वश प्रेमी चक्रपाणी वश होये. प्रेमाने आम्ही त्याला मोहून घेतलेला आहे. तुकोबराला विचारून मला परिणाम काय झाला? तुकोबराचा तो परमात्मा आला त्यामुळे आमचं जीवनमय काला जीव ब्रह्माचं एकी एक आला. हा आमच्या अनुभूतीला आलेला आहे. अभंगाचं शेवटचं चरण आहे. तुका म्हणे आला तुका म्हणे आला हो तुका म्हणे आला 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 कबीर कबीर झाले संतांचे पंगती झाले संतांचे पंगती झाले संतांचे पंगती झाले संतांचे पंगती ओ झाले संतांचे पंगती झाले संतांचे पंगती संतांचे पंगती झाले संतांचे पंगती
परिणाम असेल तो परमात्मा आला. आला नामा रूपा तुका म्हणे झाला सोपा. तो आलेला आहे. आला म्हणजे आपल्या हृदयामध्ये आला, आपल्या जवळ आला, आपल्या संगतीत आला परमात्मा. आणि तो आल्यामुळे काय झालं? चवी ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये परमात्मा आला त्यांचं जीवन चवीमय झालं. संतांचं जीवन चवीमय आहे. आपलं जीवन म्हणजे बेचव झालं. विढाला विढाला. कारण संतांच्या जीवनामध्ये तो परमात्मा आल्यामुळे तिन्ही लोकांमध्ये त्यांचं जीवन चवीमय झालेलं आहे. तो परमात्मा आपल्या जीवनामध्ये अजून आला नाही, त्यामुळे आपलं जीवन बायकोजवळ बेचव झालं. विडाला संसारातल्या जीवनाला काय चव आहे? काहीच चव नाही त्या जीवनाला. भले तुम्ही म्हणसाल धन्य ते संसारी, धन्य फळ संसारात का, पण मी दुसरे प्रमाणे ना, संसारी असता जरी देव जोडे आणि तरी काय वेळे सण का दिक का वेळे होते का? तुम्ही धन्य जरी असला तरी मात्र आम्ही काय वेळे आहो का? विडाला योगीराज गजानन महाराजच्या जीवनामध्ये तो परमात्मा आला, त्यामुळे चवमय जीवन नसतं. रसाड हा काला, कारण त्यांचं जीवन चांगलं रसमय गोड बनलेलं आहे, चवमय बनलेलं आहे. तसं तुकोबरायांचा आशय या अभंगाचा असावा. तुका म्हणे आला चवी रसाळ हा 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 हा. माझ्या इकडे पा, हा काला म्हणजे जीवनमय, काला हा भक्ती प्रेमाचा आनंद उपभोगल्यामुळे चांगला झालेला आहे. तुका म्हणे आला चवी रसाळा हा खाला, बरेवे भोजन पंगती झाले संतांची निगुती. विढोबार महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने आपला हा कार्यक्रम असतो. एक दोन प्रश्न उद्भवणार आहेत. हे योगीराज गजानन महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव का करावा? एक जण म्हणे करमत नाही म्हणून करावा. दुसरे विचारलं का रे बाबा गजानन महाराजचा हा ऋषी पंचमी म्हणजे पुण्यतिथीचा उत्सव का करावा? तो म्हणजे तुमच्या बुवा लोकांचा भक्ती म्हणून करावा आणि घ्या. तसं नाही. योगीराजांचे आपल्यावर उपकार आहेत. गजानन महाराज उपकार आहे जागविती, शिकविती आणि सांभाळती. हे संतांचे उपकार आहेत आणि त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता महाराजांचा हा पुण्यतिथीचा उत्सव करणं अतिशय महत्वाचं आहे. ऐका, योगीराज गजानन महाराजचा पुण्यतिथीचा उत्सव जर आपण नाही केला तर महाराजांचं काहीच बिघडणार नाही आणि आपल्यासारख्या जड जीवाचा उद्धार होणार नाही. बापाला बाप नाही म्हटलं, बापाचं काहीच बिघडत नाही, पण कमावलेली इष्ट दुसऱ्याला जाणार आहे. बापाला बाप नाही म्हटलं, बापाचं काहीच बिघडत नाही, पण आईला कलंक लागल्याशिवाय राहत नाही. तसं तो महाराजांचा जर आपण उत्सव नाही केला तर काही अळणार नाही. कारण त्यांचा सोडा तुका म्हणे गाजे वैकुंठी सोडा याही भूमंडळा माझी कीर्ती. कारण योगीराज गजानन महाराजांचा सोडा भगवान वैकुंठामध्ये करतात. वैकुंठामध्ये तिन्ही लोकांमध्ये महाराजांचा हा पुण्यतिथीचा उत्सव होतोच. विठाला विठाला चला, महाराज याचे फायदे काय? याचे दोन तीन फायदे. पहिला फायदा आहे, भगवान म्हणतात अर्जुना मला ते आवडतात जे संतांचे उत्सव करतात तेही प्राणा परुते आवडती मज जे भक्त चरित्राते शिवस्थिती. हा पहिला फायदा आहे. दुसरा फायदा असा आहे, गजानन महाराज हे विदेही संत म्हणजे मुक्त कोटीतले संत, आणि मुक्त पुरुषाचे जर चरित्र वाचलं, मुक्त पुरुषाचे जर उत्सव केले तर आपल्याला देखील मुक्त दशा प्राप्त. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, जैसे दीपे दिशे पाहता आपुली वस्तू. संतांचे जर आपण उत्सव केले, त्या उत्सवाला जर सहकार्य केलं, सहकार्य धनिक सहकार्य, शारीरिक सहकार्य, वाचिक सहकार्य, कायिक सहकार्य जर असं आपण केलं
तर भगवान म्हणतात मी त्याला माझं परम दैवत मानतो. प्रेमळाची वार्ता जे अनुवाद ती पंडुसुता ते मानू परमदेवता आपुली आम्ही. कदाचित आपण देवाचे उत्सव केले आणि संतांचे जर उत्सव नाही केले तर ते देवाला आवडत नाही. उद्धवाशी बोलले भगवान, करुणी पूजा संभार माझ्या पूजेचा त्यादर, माझी पूजा करता एकाग्र तई साधून रघरा येते. पूजेचं साहित्य जमा केलं, मंदिरामध्ये गेले, आले समजा या मंदिरामध्ये आपल्या मठामध्ये आले, भगवान भोले बाबाची पूजा केली, भगवान पंढरीशाची ही पूजा केली, दर्शन घेतलं आणि आपण तशीच निघून गेलो. गजानन महाराजचं दर्शन नाही, श्रीराम बाबाचं दर्शन नाही, गुरुवारी वासुदेव महाराजांचं दर्शन नाही. ते देवाला बरं नाही वाटलं. त्या देवाला बरं न वाटल्यामुळे त्या साधूची पूजा न करता जो माझी पूजा करी सर्वता त्याने उरी आणि तल्या लाता की माझ्या घाता परवर्तला. त्या साधूचं दर्शन नाही घेतलं तर ते देवाला आवडत नाही. हा उद्धव आणि विचारलं, देवा असं कसं काय तुमचं देवाचं संतांचं एक आहे? तुला माहित नाही उद्धवा, संत माझे लढीवाड आहे, संत माझे लढीवाड, त्यांची सेवा लागे मज गोड, संत सेवकाचे पूर्वी कोड मज निचाड चाडत असे. आणि योगीराज गजानन महाराज भगवंताचे खरंच लढीवार संत आहेत. विठाला लढीवाड ऐश्वर्य संपन्न असणारे संत. कारण गजानन महाराज ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणाला काही कमी नाही. हे जे एवढं वैभव दिसते ना, हे मायामुळे नाही ना, तुमच्यामुळे नाही, हे गजानन महाराज मुळे आहे. गजानन महाराज आले म्हणून या जागेला महत्व आलं, गजानन महाराज आले म्हणून या गावाला या पंचक्रोशीला महत्व आलं. एरवी कोण हिंग लावून विचारलं असतं तुमच्या टाकडी पुरेशी म्हणत, पुरेशी म्हणजे खाटकेची. विडाला आता टाकडीचे हो कोणी गजानन महाराजचे का? हा म्हणजे बराबर त्याला महत्व आलेलं आहे. केवळ गजानन महाराज मुळे तुमच्या आपल्या जीवनाला विदर्भाला अस्तित्व आलेलं आहे. अन्यथा आपल्या विदर्भाला कोणी ओळखलं नसतं. पण आता कुठे जरी आपण गेला, कुठला आपण म्हटलं विदर्भातले गजानन महाराज अमेरिकेमध्ये नाव काढतात. अमेरिकेमध्ये गजानन महाराजचं मंदिर आहे आणि हा उत्सव अमेरिकेमध्ये, आंध्रामध्ये, कर्नाटकमध्ये, गुजरातमध्ये, मध्य प्रदेशमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे अकोला जिल्ह्यामध्ये. जगदीश पाटला राग नाही आला पाहिजे, बुलढाणा जिल्ह्यापेक्षा अकोला जिल्ह्यात जास्त उत्सव आहेत. बुलढाणा जिल्हा संतांची खान जरी असली तरी त्या संतांचा उपभोग घेणारे तुम्ही आपण अकोला जिल्ह्यावाले आहो. बोलूच का तुम्हाला बोलण्याकरता उभं केलं. ज्या वेळेला श्री संत सखाराम महाराज संस्थेला म्हणजे मागच्या वर्षी महापूर आला, सर्व वाहून गेलं, सहकार्य कोण केलं? जगदीश पाटील. तुम्ही जो ट्रकातला माल उतरला तो का बुलढाण्यातून आलता का? तो आमच्या अकोल्यातून आलता. विडाला दाडू ताई गेला त्यांनी अमरावती, तू या जिल्ह्यातून आलता की माल. काळजी करायचं नाही, बरेच जाऊ दे, आपल्याला तिकडे नाही जायचं. मला असा भाव सांगायचा तुम्हाला लोकांना की योगीराज गजानन महाराज हा पुण्यतिथी उत्सव अतिशय महत्वाचा आहे. म्हणून भाऊ हो, येत जा. रात्री आपल्या गावातले किती लोक असतील कीर्तनाने, ते आता यात होते ऍड म्हणून मी सांगणार नाही, तर मग मी सांगितलं असते किती लोक असतील, किती लोक होते कीर्तनाला आपल्या गावातले. तसं नका करत जाऊ. अरे हे जे आहे ना, हे आपल्या गावातल्या करता आहे. मग इतर लोक येतात. ज्ञानोबराय बोलले बरं, ज्ञानोबर म्हणतात का कमलकंदा आणि दरदुरी नांदनुक एकेची घरी परी पराग शेवीचे भ्रमरी येरा चिखलची उरे. कारण त्या कमलाचा कंद आणि बेंडू एकाच ठिकाणी राहतो. भुंगे येतात लांब लांबून, माजरी वर्ण, कोणी खामखेड वर्ण, सांगवी वर्ण, अनेक ठिकाणाहून. आज तर आमचे नाना देखील आले, नाना घनमोडी देखील आलेले आणि नाना गावंडी आलेले. हे नाना आहेत माझे ओरिजिनल नाना आले भंडाऱ्याचे. विडाला हे लोक येतात बा आणि या गजान रूपी कमळाचा मकरंद सेवन करतात. किती सेवा करतात हे.
या माजरीवाल्याची तर कमाल आहे बुवा. दर 15 दिवसाची 20व्यावर त्यांची सेवा असतेच. आपल्या सप्त्यामध्ये पंगत असतेच. त्यानंतर आताही मला त्यांनी पैसे दिलेच. त्यानं महाराज रव्याचे पैसे घ्या तुम्ही. म्हटलं रव्याचे पैसे जर मी घेतले तर संजय महाराजला राग येणार आहे. पण म्हणून महाराज दक्षिणा म्हणून घ्या. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. अनेक लोक विवरा असेल, त्यानंतर माजरी असेल, खामखेड असेल, सांगवी असेल, तुपटा असेल, खिरपुरी, टाकडी, नांदखेड, देगा हा तर आपला परिसरच आहे. अनेक लोक या ठिकाणी येतात. हो बा गावातले येत जा हो. कालच्या दिवशी 5 वाजता गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली. काहीच धंदे नव्हते. काम काय बरं तुम्हाला जिथले कसे काय काम आहे? बाकीच्या लोकांना काम नाहीत का? बरं रात्री काय काम आहे? नाही म्हणे घरी कोणी तो घर का उचलून नेते का कोणी? काय लोक मला घर उचलून नेलं म्हणून असं करू नका. तुमच्याकरता आम्ही मोठमोठा रात्री एवढं कीर्तन होतं की ज्यांचे अनेक वर्ष तारीख येण्याकरता वेळ लागते त्या महाराजांचं आम्ही कीर्तन घेतलं. विडाला विठ्ठल 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 विठ्ठल. चला वा. सर्वांनी सर्व तोपर्यंत येत जा. मी तुम्हाला पैसे मागत नाही. उत्सवाला गावकऱ्याला 1 रुपया मी मागत नाही. उलट तुम्ही जे आणले असतील त्याचा मी देतो तुम्हाला. फक्त शारीरिक मला या उत्सवामध्ये सहकार्य करत जा. कीर्तनाला येत जा. हरिपाठाला आलं पाहिजे, काकड्याला आलं पाहिजे, उत्सवात तरी आलं पाहिजे. अन्य वेळेला तर आमचे लक्झरीचे गिऱ्हाईक आहेतच. मग बिडाला मला कधी कधी बोलावं वाटत नाही पण बोलावं असं वाटतं. म्हणजे बोला लागते, बोला वाटत नाही पण बोला लागते. कारण आम्ही या गावामध्ये जन्माला आलो म्हणून बोला वाटते. कारण समजा आम्ही जर मेलो आणि गेलो तो हे मी विचारेन का रे कितीक लोक येत हरिपाठ आले, कितीक लोक येत काकड्याले, कितीक लोक बसत पारायण आले, कितीक लोक माळकरी केले, कितीक टाळकरी केले, कितीक वारकरी केले. नाही बा. कितीक पंक्तीले आले. हो बा. हा ना म्हणतील रट्टे. म्हणजे तुमच्यामुळे मले रट्टे खा लागतील गजानन पाटील पण आले पाहिजे हे लोक. विडाला आपला गजानन महाराज जसा राहणार सांगण्याकरता आपल्याला फार आज वेळ नाही. त्यामुळे मला तुम्हाला थोडं असं सांगायचं आहे. हे योगीराज गजानन महाराज हे कमड आहे. सर्व लोक येतात, लांब लांबून येतात बिचारे, मकरंद सेवन करून जातात. आपण तिथं चिखल खात बसतो. संसाराचा चिखल, विषयाचा चिखल तसंच खात. ज्ञानोबर पुढची ओळी देतात. ज्ञानोबर म्हणतात गाईचं काशेमध्ये गोचिडही राहतो, त्या काशेमध्ये वासरू देखील दूध पित असते. पण मात्र गोचिडे अशुद्ध सेवन करतो आणि वासरू दुधाचं सेवन करतो. त्या पद्धतीने जरा संतांकडे वासरून जा. प्रेमाचं दूध तुम्हाला ते पाजतील. पण मात्र तुम्ही जर गोचिड होऊन गेले तर तुमच्या मुखामध्ये विषयाचं रक्त गेल्याशिवाय राहणार नाही. बाकी काही जीवन सफल होणार नाही. महाराजांचा हा पुण्यतिथी महोत्सव का करत जावा इथून आपण गेलो. त्याची आपल्यावर उपकार आहे, त्याचे फायदे देखील आहेत. कारण गजानन महाराज माघवद्य सप्तमीच्या दिवशी शेगाव या ग्रामामध्ये प्रगट झाले. प्रगट झाले असताना बंकटलाल दामोदर पंत यांनी पितांबर स्वामी असे अनेकांनी महाराजांची सेवा केली. बंकटलालाच्या घरी महाराज गेले. आता सर्व अध्याय सांगत बसलो तर मग तुम्ही येऊन पायच जात जा, म्हणजे सर्वांचं दर्शन आपल्याला होतो. दुसऱ्या अध्यायामध्ये महाराजांच्या चिलमीला विस्तव घेतला नाही. त्यानंतर बंकटलालाच्या घरी गेले, अभिषेक झाला, अन्न सेवन केलेलं आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये जानराव देशमुखाला तीर्थ दिलेलं आहे. चौथ्या अध्यायामध्ये चिलमीला विस्तव त्यांनी दिला नाही. त्यानंतर चिंचवण्यामध्ये म्हणजे संतांना जर दिलं नाही तर संसार रूपी चिंचवण्यामध्ये विकार रूपी अया पडल्याशिवाय राहत नाहीत. बरं विडाला विडाला पाचव्या अध्यायामध्ये कोरड्याविरीला पाणी लावलं. 6व्या अध्यायामध्ये मक्याची कणस, 7व्या अध्यायामध्ये अनेक प्रकारची परीक्षा पाहिली. असे अनेक 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 महाराजांनी हे कार्य केलेलं आहे. आणि हे सर्व कार्य करत असताना समाज जागवला, शिकवला, सांभाळला. अज्ञानी लोकांना परमार्थ लावलं. अनेकांच्या व्याधी घालवलेल्या, अनेकांच्या घालवत आहेत आणि अनेकांच्या घालून राहिलेल्या आहेत. आणि त्यानंतर व्याधी वारून केले कैका संपन्न. हे कार्य करत असताना आषाढीला महाराज पंढरपूरला गेले, भगवंताच्या दरबारामध्ये गेले. डोळ्यामध्ये पाणी आलं.
सोबत असणाऱ्या मंडळींनी विचारलं, महाराज आमचं काही चुकलं का? त्यांनी सांगितलं, नाही तुमचं काही चुकलेलं नाही. मला आता मी आज्ञा मागितलेली, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. देवा तुमच्या चरणावर तुमच्या आज्ञेनं आम्ही आलो, कार्य केलेलं आहे, ते कार्य संपलेलं आहे. आता आम्हाला तुमच्या स्वरूपामध्ये विलीन करून घ्या. गजानन महाराजांनी प्रार्थना केली. सर्व मंडळी शेगावला आली. घडलेला वृत्तांत सर्वांना सांगितला. सर्वांना हळहळ वाटायला लागली. पुढे आषाढ झाल्यानंतर श्रावण महिना आला. श्रावण महिन्यामध्ये देहाला क्षीणता आली. भाद्रपद महिना, श्रावण संपला, पुढे भाद्रपद महिना आला आणि चतुर्दशीचा, अनंत चतुर्दशीचा दिवस उजळलेला आहे. त्यानंतर त्यांचे लाडके शिष्य बाळाभाऊ महाराजांचा हात धरला, त्यांच्या गादीवर बसवलं. त्याने सांगितलं, सर्व भक्त मंडळीला बोलावा, कारण पार्थिव गणपतीची मला बोडवण करायची आहे. सर्व भक्तांना हळहळ वाटलेली आहे. हळहळ वाटत असताना अनेक भक्त रडायला लागले. तर ती महाराज सांगितलं, अरे मी जातो म्हणजे काय, कुठे जातो का? कारण संत देह रूपाने जरी गेले तरी कीर्ती रूपाने, समाधी रूपाने आणि ज्ञान रूपाने ते कायम असतातच. ते थांबतात फक्त. रात्री महाराज सांगले, महाराज आजच्या दिवशी थांबलेले आहेत. थांबत असताना सर्व भक्त मंडळाला सांगितलं, त्यांनी ओवी सांगितलं राहते, मी गेलो अशी मानू नका, सेवेत अंतर करू नका, मजला कधी विसरू नका, मी आहे येथेच तुमचं रक्षण करण्याकरता मी या ठिकाणी देखील आहे. म्हणजे शेगावलाच तसं नाही बरं, कारण गजानन निर्गुण ब्रह्म, काय पुढे निर्गुण ब्रह्म, सनातन अव्यय अविनाशी चिरचल व्यापुनी उरले ते या जगतासी. सर्व चराचरामध्ये जर महाराज आहे तर मग आपल्या मध्ये नाहीत का? त्याकरता मी गेलो ऐशी मानू नका, सेवतंत्र करू नका, मजला कधी विसरू नका, हा मी आहे येथेच, असं महाराजांनी सांगितलं. आणि आपल्या देहाचं चलनवलन थांबवलं. अनेक पंडितांना बोलावलं, दोन्ही डोक्यावर ठेवलं. त्याला एक दिवस काय 12ही महिने असं राहू शकते. त्याच्याकरता काय करायचं म्हणून महाराजांना अंघोळ घातले, रथारूढ केलं. त्यानंतर सर्व शेगाव हजारो टाडकरी आले. महाराजांची गावातून मिरवणूक काढली आणि मिरवणूक काढली असताना बाणीसळा, संभार्जन, फुलं, काय असलेले पैसे उधळलेले आहे. समाधीच्या जागेवरती आणलेलं आहे. समाधीच्या जागेवरती महाराजांना ठेवलं. रुद्राभिषेक केलेला आहे. मीठ, फुलं, गुलाल, अनेक द्रव्याने महाराजांना समाधी दिली. आणि शेवटचा दगड लावत असताना, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकडा सांगा विनंती माझी, काळवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. सर्वांच्या समक्ष महाराजांनी आपला देह ठेवला आणि आजच्या दिवशी महाराज एका जाग्यावरती स्थिर झालेले आहे आणि जीवन त्यांचं थांबलेलं आहे. आणि तो दिवस म्हणजे आज आपला आहे. आपण त्यावेळेला नव्हतो का? होतो आपण त्यावेळेला? नव्हतो आपण त्यावेळेला, पण मात्र आज आपण आहोत. आणि या वर्षीचा योगायोग आहे, असे लय योग आहे, पण शासनाने लय पर्व काळ आहे. कारण या वर्षीचा अधिक म्हणजे श्रावण महिना 71 वर्षानंतर आला. कारण या वर्षीच्या श्रावण मासाची सुरुवात सोमवारानेच झाली आणि सांगता विठ्ठल भाऊ सोमवारानेच झालेली आहे. म्हणजे 5 सोमवार आले. हा एक योगायोग होता. आता पुढे अनेक वर्षानंतर येणार आहे, त्यावेळेला आपण नसणार. दुसरा योग असा आहे, आजची तारीख आणि तिथी एक आहे. तारीख तिथी ज्या दिवशी गजानन महाराज समाधी झाले त्या दिवशी तारीख कोणती होती, महिना कोणता होता? 8/9/1910 वार बुधवार. पण कळे कशी वाजून राहिली, विढाला आमच्या अमोल मार्गले पाणी पावसाचे दिवस असल्यामुळे आवऱ्याचं पडते, काकडा असेल आवऱ्याच पडते, हरिपाडाच्या आवऱ्याचं पडते, त्यानंतर जेवण असेल तर आवऱ्याचं पडते. कारण झोप फक्त आवऱ्याचं नाही पडवा. विढाला बराबर संपतो तुम्ही. चला, मला असा भाव सांगायचा, भगवान मथुरेमध्ये प्रकट झाले, कोकणामध्ये आले, कागासूर बकासूर इटासूर मारला, पुतणीचा फरशा पाडला, अनेकांची फटफटीची केली. आपल्या अभंगामध्ये कपट्या मामड बटा दिले पिढे दान, सोशिरी पुतना विष पाजिता चिस्त, उकडी बाणता उपडली मालर्जन, अक्षुणी मूर्तिका वदनी दावेले भोनव. त्यानंतर भगवंताने अशा अनेक लीला करायला सुरुवात केली. लीला करत असताना, चरित्र करत असताना एकट्याला नाही तर अनेकांना मिळवून जे केला जात असतो त्याला चरित्र म्हणत असतात. एकट्यामध्ये जे केलं जातं त्याचं काय म्हणतात ते मी सांगणार नाही. चरित्र केलेलं आहे चरित्र.
आणि चरित्र केलं असताना, अरे चरित्र एकट्यामध्ये होत नसतो, एकट्यामध्ये भलही चित्र होणार आहे पण मात्र चरित्र नाही होणार. भगवंताला चरित्र करायचं असल्यामुळे सर्व सवंगड्यांना हाका मारली, शिटी वाजवली, सर्व गोपाळ जमले. गोपाळांना विचारलं, का रे अशी अगरबत्ती शाप कवना? म्हणे पीक तिकडे आणि खपते तिकडे. म्हणे संघटना तयार करा. त्या संघटनेचा नेता कृष्णाला ठरवलेला आहे. ठरवल्यानंतर सर्व गोपाळ आलेले आहेत. ठरवल्यानंतर कृष्णाला नेता ठरवलं. एक गोपाळ गेला, दगड आणला, त्या कृष्णाला बसवलं, वन फुलं जमा केले, हार केला, कृष्णाच्या गड्यात घातला आणि गोपाळ नाचायला लागले. गड्यानो राजा गिरी झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. मला राजा केलेलं आहे, तुम्हाला पोटभर पाहिजे ना, या आलं तरी या रे लागे. दुसरं बोलू का? आता यात होत तरी कट म्हणून सांगा. मला अध्यक्ष केलं ना, तुम्हाला पोटभर पाहिजे ना, मग मा म्हटल्याप्रमाणे ऐकत जा, तुमच्या म्हटल्याप्रमाणे मी ऐकणारा नाही. विठाला अरे मी मा मतानं अध्यक्ष झालो का? सर्व सृष्टीच्या सर्व लोकांच्या संमतीनं झालेला, तरी मात्र या लोकांच्या लक्षातच येत नाही बा. यायला असं वाटते बा आणि आपल्या मतल्यानंच ऐकलं पाहिजे, तुमच्या मतल्याने तुम्ही माझ्या मतल्याप्रमाणे ऐकायला पाहिजे. त्यानंतर भगवंतानं सांगितलं, तुम्हाला पोटभर पाहिजे का? या आलं तरी या रे लागे. अहो घे माझ्या मागे मागे. सर्व गोपाळ यायला लागले, भगवान पोटभर द्यायला लागले. पण देत असताना आज याच्या घरी, उद्या त्याच्या घरी, परवा त्याच्या घरी, यशोदोळ घरा यशोदे कृष्णाला सांगावे, व पुढी रावे की जावे. काय झालं बाई तुझा लाडका काना, तुलाच गोड वाट. याच्या खोड्या सांगू किती, याच्या खोड्या सांगू किती. मै पत्र सिंधू आटे, याच्याच नाही याचे आहेत. विठाला विठाला याच्या खोड्या सांगू किती. मै पत्र सिंधू आटे. काय झालं तुला मला माहित नाही. मिळून गोपाळ घरामध्ये शिरे कान, हे दूध खातो, हे दूध खातो पण जातो. यादवाचा राणा बाई तुझा लाडका कान, तुला असं. पण मातृ काय बोलून आले, बाडस गुण गुणाचे ताने सगुण गुणाचे ताणे. बाळ दिसते गोजीर वाणे, काय सांगता घराणे गे. गोकुळच्या नारी. फार लंबी गवडण आहे, ऐका वाटते का तुम्हाला? हो मला ऐका वाटते. चाला मग पैदल दिंडीत माझ्यासोबत. तुम्हाला ऐकायला भेटेल, मदालच ऐकायला भेटेल, ओम नमो भगवते वासुदेवा ऐकायला भेटणार आहे, अशा लंब्या लंब्या गवडणी ऐकायला भेटणार आहे. पण आमच्या सोबत तुम्ही पंढरपूरला पैदल आले तर ऐकायला भेटणार आहे, घरी बसून कसं काय प्राप्त होणार आहे. त्यामुळे बाळ सगुण गुणाचे दान. 5 वर्षाचे माझे बाळगे अंगिनी. बरं तुम्ही याला धरू पाहता, हा ब्रह्मविद्येचा जिनिता गे, हा कैसा येईल हाता गे. तुम्ही याला धरू पाहता गे, हा ठाई चावडाळा मातृहृदय होतं की ज्या कोर्टामध्ये मुलाच्या सर्व केशी म्हणजे त्याचा निकाल मुलाकडून लागतो. त्यानंतर भगवान असे अनेक हे करायला लागलेले. यशोदा घरा यशोदे कृष्णाला सांगावे. घराने येत असताना यशोदा म्हणाल, हे कृष्णा खबरदार, आजपासून जर तू गोकुळामध्ये गेला तर तुला माहित नाही, कारण गोकुळामध्ये तुला त्या पुढेही माहिती नाही की तुझे वडील फार रागीट आहे. त्यामुळे तू अजिबात, मी तुला ताकीद देते कृष्णा, तुला मी ताकीद करते, घरी
वडिलांना सांगितलंय दादा आता तू जाऊ नको रे कुठं, कारण गवड्या घरी बोबाट उठला माठ तयाचे फोडू नको, रागेट पिठा आनंद तुझा मार तयाचा आली गवडन कपटी राधा तिच्या संगे तू जाऊ नको अशी अनेक विनंती केली. पण मात्र भगवंताचा स्वभाव असतो आणि स्वभाव असल्यामुळे त्याला चरित्र करायचं असल्यामुळे त्याने ते एक दिवस तर मग गोपाळाने सांगितलं देवा तर दुसऱ्याच्या घरी तुझ्या घरी रे आणि आपल्या घरी देवाच्या घरी देवे केली चोरी. देवाच्या घरामध्ये देवाने चोरी केली, माल मुद्द्यासह हाती पडला आणि सांगितलं कृष्णा खरंच तू खोडकर आहे, कधीपासून खोड्या करत रे, आणि पहिली गवडून आली ती तापासून. हा हा काय उणे का करीतोशी चोरी, आपल्या घरी काय कमी आहे रे चोरी करून खातात, अजिबात तू गावात राहू नको. त्याचं आई उद्या जायला मी राणा सवे घेऊन गोदना छोटी छोटी गया छोटो छोटो गा छोटो सुमेरू मदन गोपाळ. भगवान आता गायी राखण्या करता निघालेले आहेत. गोधणे चारावया जातो शारंग, गायी गोपाळ सौंगडी वना, गायी चाराया रानात गेला, गायी गोपाळ यमुनेच्या तटी यमुनेच्या तीरावर गेलेले. त्यानंतर यमुना हे कर्म तिच्या तीरावर गेलेले, गायी ओजावल्या, कडंबाच्या झाडाखाली बसल्या. गोपाळाने सांगितलं देवान सांगितलं का रे जेवायचं का, म्हणे सर्वाचा वर फुलनाष्टा व्हायला आहे, त्यामुळे म्हणे खेळ खेळावं, खेळ खेळल्याशिवाय भूक लागणार नाही. पूर्वीचे खेळ होते, पूर्वीचे खेळ इटी दांडू चंडू लगोरी धानापरी खेळ मांडलेला तुम्ही, कारण प्रगट दिनाला आणि ऋषी पंचमीला हे खेळ ऐकतात हे गावातले मंडळी. हे का येतात दुसऱ्या गावले, हे काय का खामखेडले, हे काय सांगले जीवनमुक्त झाले आणि ते गावात येत नाही तर मग तिथे गाले येतील ते. हा हे येत नाही पण याला खेळ ऐकायला भेटत नाही. पूर्वीचे खेळ होते असे मर्दाणी. भगवान आता खेळ खेळायला हा मामा पोरा मामा पोरा घुमरी वाजे घमा दुसरा गोपळा देवा हा तू 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 खेळ गडिया. तिसरा गोपळाला देवा तिने अबकत बकती बक पोरा खेळ इटी दांडू. चौथा गोपळाला देवा अरे कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी कानोबा, खेळ डाव जाऊ नको रडी लोक आपल्या संगती जे आहेत त्यामुळे आपल्या जीवनाला सुगंध आहे. विठाला बोलावून पा दुसरे किती त्रास देतात, जाग्यावर पाणी द्यायला तिथे आपल्याला पाणी आणून देतात. गोड खरं म्हणजे माझं काहीतरी भाग्यच आहे की मला गुरु शांत भेटलेले, माझं भाग्य आहे. गावकरी चांगले आहेत, माझं भाग्य आहे. ताडकरी मंडळी देखील कधीतरी आम्ही बोलावलं ना तरी मात्र काय करा आता, काही काही गावले बिगर दक्षिणेचं या लागतं. अशी घडली आम्हाला आता 8 दिवसाच्या आधी 8-10 दिवसाच्या आधी तारीख घेतली आणि आम्ही अटी मुक्कामी राहिलो बाबा. सखावून तर ती गेलो
तरी आम्हाला पाणी नाही पाजलं. विढाला विढाला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. दुसरे गायक जर बुवा तू काही कर तिकडे, कमी नका समजू. एक जमाने तू बोकड्या एक तरी मला पैसे दे. तारीख काल घेतली सांग, विचारून पाया बोले. आणि त्याच्या महाराजले म्हणे तो महाराज विडाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बातोंड बाण उठ बसेल. तो म्हणे जय हरी महाराज डबल कीर्तन कधीच घेणार नाही. म्हणजे अशी परिस्थिती होते. जाऊ द्या, आपल्या तिकडे जायचं. गोड लोक आहेत आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेले आहेत. हे खरं म्हणजे आपलं भाग्य आहे. चला त्यानंतर भाऊ भगवंताशी खेळ खेळायला लागले. खेळता खेळता खांदी भार कोटी काय खेळायचे सुख. तुका म्हणे आता सर्वांना हाक मारली. हिरी गड्या भजावा कड्या टाक घुंगड्या सोड गाठोड्या शिदोरीच्या. हरी हा करतो काला मुनीच्या. सर्व पडांना हाका मारलं. गोलाकार बसवले. भगवंताने विचार मांडला. अरे आपलं गाव एक आहे, आपली जात एक आहे, आपला धंदा एक आहे. मग जेवण कौंद्रे वेळ सर्वांच्या शिदोर एका ठिकाणी करा. शिदोरीचा कधी नामदेव पुण्यती दिले. शिदोरीचा बरोबर काला एक हाय. शिदोरीचाच काला बरं. कोणी भाजी देते, कोणी शिरा देते, कोणी तेल देते. आणि सर्वांच्या पोड्या तुमच्या जमा होता. 2 वेळेला असा काला करत जागडे. म्हणजे एक प्रगट दिनाला शिदोरीचाच काला, म्हणजे सर्वांनी सहकार्य करायला याला शिदोरी म्हणतात. आणि एक ऋषी पंचमीला सर्वांनी आमचे संस्थेचे ट्रस्टी असणारे गोविंदराव म्हणत महाराज. कारण इलोरा संस्थानला एक गोविंदराव आहेत आणि आपल्या संस्थेला एक गोविंदराव आहेत. त्यांना महाराज आपल्याकडे प्रगट दिनाचा आणि ऋषी पंचमीचा हा जो कार्यक्रम आहे ना शेवटचा, हा सार्वजनिकच ठेवत जा. मी म्हटलं फारच चांगलं. मग तर एकट्याला देऊ नये, तर एकटा कधी काय करतील. पण मात्र प्रगट दिनावाले निष्ठावंत आहेत, त्यामुळे मग ते काही पंग सोडणार नाही. म्हटलं ऋषी पंचमीचा आपण करत जाऊ बा. सर्वांच्या शिदोऱ्या सर्वांनी एका ठिकाणी आणलं असताना शिदोरीचा हा करू का एक वाट भगवंताने कमलेला शेला बांधला. वेणू खोला. खांद्यावर ते कांबडी होती. हातामध्ये प्रसाद होता. सर्वांना वाटला. भगवान कसे दिसायला लागले. शुकाचार्य महाराज राजा विभ्रत वेणू जठर पटयू शृंग वेत्रेचे कक्षे पामे पावनो मसृण कवलम तत्फलांगुलेषु तिष्ठन मध्ये नर्मभिक्षे स्वर्ग लोके निशित भुजे यज्ञ बाल गेले. गोपाल कृष्ण भगवान की जय. तोच काला ज्ञानोबरांनी केला. तोच काला ऐसाई मुक्तांनी केला. सखाराम बाबांनी केला. श्रीराम बाबांनी केला. शिवराम बाबांनी केला. त्यानंतर वासुदेव महाराजांनी केला. इकडे मोरे बाबांनी केला. भोजने महाराजांनी केला. अशा अनेक संत महात्म्याच्या कृपेने आज तोच काल आपल्याला योगीराजांच्या दरबारामध्ये योगीराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने तो आपल्याला प्राप्त झाला. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता भाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता भाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता भाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता भाई. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण. जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण. जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण. हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरि राम कृष्ण हरि जय जय राम. कंठी धरला कृष्ण म्हणे. हे धरिला कृष्ण म्हणे. अवघाजने प्रकाश. अवघाजने प्रकाश. अवघाजने प्रकाश. अवघा